खूप दिवस झाले आम्ही मैत्रिणी भेटलो पण नाही आणि आमच्या ट्रिपचा प्लॅनही फिक्स झाला नाही. एकदा सगळ्यांना कॉल करून विचारते, ह्या वेळेस तरी फिक्स होते का बघूया. हॅलो. अगं ऐक ना, आपण गेले 3-4 वर्ष झालं फक्त आपल्या ट्रिपचा प्लॅनच करत होतो. काही ना काही अडचणी, काही ना काही प्रॉब्लेम सगळ्यांना येत होते, त्यामुळे आपला प्लॅन काही फिक्स झालाच नाही. म्हणून मी म्हणत होते ह्या वेळेस तरी आपण जाऊन येऊयात. हो ना अगं. मग ह्या वेळेस आपला प्लॅन फिक्स करूयात का? हो चालेल, पण सगळ्यांना विचारावं लागेल ना, जमेल का? बरं थांब, मग मी सगळ्यांना कॉल करून विचारते आणि कुणाकुणाला जमते हे बघूयात आपण. पण तू तर तयार आहेस ना? हो हो, बघ सगळ्यांना जमते काय. मग मी पण बघते मला जमेल का. ओके, ठीक आहे. आय विल कॉल यू लेटर. हॅलो. अगं ऐक ना, आपल्या ट्रिपचा प्लॅन फिक्स करूया. अगं रचना, तुला तर माहितीच आहे की माझे मिस्टर तयार होतील, पण सासू सासरे नाही होणार. आणि तसंही मलाही मुलांकडे लक्ष द्यावं लागतंय ना. अगं आम्ही ट्रिपचा प्लॅन करत होतो. मग तू पण येणार आहेस ना ट्रिपला? नाही ग, माझे मिस्टर मला सोडणार नाहीत. हॅलो ए बुटके, गोव्याच्या ट्रिपला जायचं आहे. नाही ग, आई बाबा नाही सोडणार. हॅलो मॅडम, तुम्ही काय आता ऑफिसमध्ये असाल? हो अगं बोल ना. तू कशी काय आता आठवण केलीस? काय नाही ग, अगं ते आपण डेली रुटीनमध्ये तेच तेच करून कंटाळतो, म्हणून म्हटलं की आपली गेल्या 2-3 वर्षाची राहिलेली ट्रिप आता पूर्ण करावी. मग तर तू येशील ना? अगं रचना, मी मागच्याच आठवड्यात सुट्टी घेतली होती. तरी बघू, नवऱ्याला विचारते आणि ऑफिसमध्ये बॉसलाही विचारते, पण नक्की नाही आहे माझं. अगं ऐक ना, मी सगळ्यांना कॉल करून विचारलं. सगळेजण प्रत्येक वेळीसारखं काही ना काही कारणच देतात. त्या सगळ्यांचं जाऊ दे, तू तयार आहेस का यायला? अगं आय एम सॉरी, मम्मी पप्पा सोडतील, पण माझा बॉयफ्रेंड सोडणार नाही. बास यार बास, बंद कर आहे सगळं. तूही एक स्त्री आहेस, तुलाही मन आहे, तुलाही तुझ्या मनासारखं जगायचं असतं. पण तू तू कारण देतेस. नवरा सोडत नाही, सासू सासऱ्यांना वाईट वाटेल, आई बाबा सोडत नाहीत, मम्मी पप्पा तयार आहेत पण बॉयफ्रेंड सोडत नाही, मुलांकडे लक्ष द्यायचंय. अगं हो हो, मला मान्य आहे तुझ्यावरती जबाबदाऱ्या आहेत, पण तू स्वतःसाठी थोडं तरी जग. थोडं